त्यांना आपण ह्या सामन्यासाठी जेवणासाठी थोडीशी मुभा. चला मॅन ऑफ द मॅच देऊयात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे ज्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं. एक मल्टीटास्किंग टॅलेंटेड यंगस्टर आहे. प्रथम आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अगदी मैदानाच्या प्रत्येक कोण्यावरती फिल्डिंगनी इम्प्रेस केलं. बॅटिंग करत असताना वैयक्तिक 20 धावा बनवल्या आणि आपल्या कॅप्टननी आपल्यावरती एक जबाबदारी सोपवली होती. मागच्या सामन्यामध्ये अगदी लोअर ऑर्डरला आलेला खेळाडू त्याला प्रमोट केलं, टॉप ऑर्डरमध्ये आणलं आणि ओपनिंगला पाठवलं, सलामीला पाठवलं. तिथून खूप चांगली कामगिरी. एकदा जोरदार टाळ्या प्रथमसाठी झाल्या पाहिजेत. मी विनंती करतो कदम सर आपल्या हस्ते आपण प्रथमचा सन्मान करायचा. बघा आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी एक स्मार्ट वॉच देखील आहे आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप देखील आहे. आणि प्रसाद सुर्वे कुठे असेल आपण देखील यायचं आहे. प्रसाद सुर्वे नक्कीच खुश असतील. त्याची प्रॅक्टिस ते अनेक वर्ष या मैदानावरती करतायत पण त्याचं एक्झिक्युशन आज या स्पर्धेमध्ये त्यांनी करून दाखवलंय. रिव्हर्स षटकारासाठी प्रसाद सुर्वे यांना 500 रुपयाचं पारितोषिक जगदीश कदम सरांकडून असणार आहे. अनिकेत पांचाल कुठे असेल यायचं. अनिकेत पांचाल आपण या त्वरित. अनिकेत पांचाल बघा सुवर्ण संधी प्रत्येक संघाला, प्रत्येक बॅटरला आहे. कुठलाही बॅटर जो रिव्हर्स षटकार मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक कदम सरांकडून असणार आहे. वा धन्यवाद, थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये देखील बघा दोन्ही संघांना विनंती असणार आहे नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय सांगायचं. दुसरा चेंडू द्या त्वरित द्या. वेळेची अवधी आपल्याकडे. आणि अजित सर या कॉम्बॉक्स मध्ये. प्रत्येक बॅटरला सुवर्ण संधी असणार आहे. कुठलाही बॅटर कुठलाही संघ जर रिव्हर्स षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक कदम सरांकडून असणार आहे. थँक्यू धन्यवाद. कुठल्याही खेळाडूला जर खेळण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो तर हे असं करावं. नक्कीच धन्यवाद. कॉम्बॉक्स मध्ये देखील हलकसं परिवर्तन करणार आहोत. कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचेच लाडके मित्र डोंबिवलीतील एक उभरता समालोचक मालवणी भाषेमध्ये अजित बानकर सरांना. यायचं अजित सर.
चला खराब खराब क्षेत्ररक्षण खणखणीत असं चौकार. चला धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारता. आता मात्र यॉर्कर चेंडू खंदून काढले ना रुपेश म्हात्रे. मागच्या सामन्याचो मॅन ऑफ द मॅचचो किताब ज्यांनी जिंकल्या नव्हतो तोच रुपेश म्हात्रे तुमका इन ऍक्शन मध्ये बघूक भेटतेलो. स्ट्राईकवर दीपक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आता मात्र आकुट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रणित बांधकर येत आहेत बघा. डीप मिड विकेट वरून जवळपास 10 ते 15 पावलांचं रनअप कापत आले होते प्रणित दादा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र कव्हरच्या दिशेन खणखणीत असं सुंदर पण काय नशीब खराब हा म्हणूचा लगात. प्रणित दादा बघा एखाद्या गावात गेल्यावर माणूस जसो धावत सुट्टा कुत्रो पाठी लागल्यावर तसो धावत सुटलो आणि दणदण करीत बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना दिसता. बघता बघता 2 धावा. लागोपाठ 3 षटकार जर रुपेश म्हात्रेने मारले तर प्रसाद सुर्वेकडून 1800 रुपयाचं पारितोषिक आहे. जरा सर्व खेळाडूंना विनंती आहे आपले जे बाकीचे खेळाडू आहेत त्यांनी लाईनमनचा ताबा घ्यायचा आहे कारण मॅच 88 चालू आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र अल्टी पलटी पंचांकडे अपील करतायत पण चेंडू निर्धाव जातोय. गती कमी केलेली दिसता. चेंज ऑफ पेस केलेला दिसता. मनीष दादा भोईर यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्याकडून आम्हाला फर्स्ट एड किट भेटलंय. तरी आमचे सहकार्य जे ज्या प्रतिनिधी आहेत त्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचे खूप आभार. आता मात्र मोठा फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना दिसत आहेत. कुठेतरी संयमी खेळी करताना दिसत आहेत रुपेश म्हात्रे कारण ह्या त्यांचा होम ग्राउंड असा आणि ह्या होम ग्राउंडची त्यांना पूर्ण पट्ट्यान पट्टो काय कानान कोपरो माहिती या. कुठच्या दिशेने जर चेंडू मारला तर 2 धावा येतील. कुठच्या दिशेने जर चौकार मारला तर षटकार जाऊ शकतो किंवा कुठच्या दिशेने फटका मारला तर चौकार येऊ शकतो. या पद्धतीचे फटके त्यांना बरोबर माहिती आहेत. आता बघूया दुसरा षटक कोण घेऊन येता तो. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येता. वासुदेव. बघा काहीतरी कर्णधार आणि आयकॉन खेळाडूमध्ये संभाषण झाला आणि वासुदेव का गोलंदाजी दिली नाही. मागच्या जे सामनो झालं होतं तेव्हा वासुदेव का षटक काय टाकल्या नाही होता पण आता मात्र वासुदेव येता गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेट. संघाची धावसंख्या होते तब्बल 10 वरती. पहिला पॉवर प्लेचा षटक वासुदेव श्रीकृष्णाचे प्रवीण शिंगेंकडून वासुदेवसाठी पारितोषिक येता
जर 3 विकेट काढले, हॅट्रिक घेतली तर प्रवीण दादा शिंगे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. पंचांचं वाईटचं इशारो, वाईटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक नाही तर विकेट हॅट्रिकसाठी असा वासुदेव कुठेतरी भरकटताना दिसता. गावात गेल्यावर बोट जशी वाऱ्यात भरकटता तसं वासुदेव भरकटता. आता मात्र मोठो फटको, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचा गुलाम करून निपायला कलाम लागता आणि पहिलो गडी गारद होता आणि वासुदेवच्या खाता अकाउंट ओपन होताना दिसता. पहिलो गडी गारद दीपक बॅक टू पॅव्हिलियन. डीजे सर. दुपार झाली म्हणतात जवान अंगारीला, त्यामुळे काय डीजे लावत नाही. आता मात्र वासुदेवने पहिलो गडी गारद केल्यान हा जसो श्रीकृष्ण आपले जन्माला आले त्यानंतर वासुदेवांनी त्याला घेऊन गेले होते, त्याप्रमाणे ह्यो वासुदेव होय तारणहार ठरता काय बघूचा लागात ह्या संघासाठी. कारण जर ह्यो संघ जो सामनो जिंकात तो थेट सेमीफायनलमध्ये दाखल होतेलो, कारण दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून पुढे आलेले आहेत. शशी बघूया या शशी काय करता. हॅट्रिकची संधी. आता मात्र समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बघा सुंदर क्षेत्ररक्षण म्हणूचा लागात वासुदेवकडून, कारण प्रवीण शिंगेनी याच पारितोषिक लावले नाही त्याच्यासाठी. जगदीश दादा कदम यांच्याकडून रिव्हर्स स्वीपसाठी कोणत्याही प्लेयराने रिव्हर्स स्वीप पटका मारला आणि षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे शशीसाठी. शशी मोठा फटका समोरच्या दिशेन. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सकाळच्या सत्रामध्ये या क्षेत्ररक्षकाने जवळपास बघायला गेले तर 2 झेल घेतले होते. अजून एक आमचो गाववालो येता आता जेवून इलो हा. गौरेश दादा थोड्या दिवसात लग्न बंधनामध्ये अडकताना दिसतील आणि हय रेल्वे ग्राउंडवरती येताना थोडे थोडे कमी होतील. सकाळी थंडीचं सीझन दिसता हा सध्या, पण लगीन लगेच लावून घेतात. आपण साधा सुद्धा लगीन नाही तर कोकणातला लगीन असा, कोकणात मधलाच तर हळद मोठी असता. लगीन छोटा जरी असला तरी हळद मोठी असता आणि सगळ्यांका आमंत्रण असा. आणि गोव्यात लगीन हळद सिंधुदुर्गात आणि लगीन गोव्यात, कारण गोव्यात लगीन हळद ठेवल्याने असती तर गोव्यातली दुकानं बंद करूची लागली असती सगळी. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. गावडे काका, प्रकाश आणि तिसरं कोण माहिती नाही, त्यांच्याकडनं शशीने 2 षटकार मारले. शशीने जर 2 षटकार मारले तर गावडे काका आणि त्याचबरोबर प्रकाश दादा यांच्याकडून आणि जीवन यांच्याकडून तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. शशी बघूया काय करता. समोरच्या संघाची तर काशी, पण ती काशी होत नाही. शेवटचा चेंडू वासुदेव. मोठो फटको समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक 1 बाव सीमा रेषा पार. आता मात्र गावात गेल्यावर पकडूचा लागात मासो पकडताना लावचा लागता चिंगूळ आणि शशीन चौकार मारून आणि सांगल्याना याकच दिल्याना बुक्कीट टेंगूळ खणखणीत चौकारासाठी. आता चिंगूळ म्हणजे काय तर विचारू नका, कोळंबी जे का असतात एका मालवणी चिंगूळ म्हटला जाता आणि ह्या बुक्कीट टेंगूळ ह्योच तर तुमका डायलॉग माहिती असतात. महेंद्र दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक शशीसाठी आलाय. शशीसाठी 500 रुपये आलेले आहेत खणखणीत चौकारासाठी महेंद्र दादा यांच्याकडून. बघा पारितोषिकांची लई लूट बघायला भेटते, कारण ही स्पर्धा तशी आहे. वर्षभर ह्या स्पर्धेची खेळाडू वाट बघत असतात. संघाची धावसंख्या होते तब्बल 17 वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. आता मात्र या स्पर्धेचो आयकॉन, पहिल्या सामन्याचो सामनावीर, तोच म्हणजे सिंधुदुर्गाचो बाहुबली आणि डोंबिवलीचो सुद्धा बाहुबली म्हणून ओळखलो जाता, तोच म्हणजे सूरज वालावलकर, मॅन फ्रॉम वेंगुर्ल्याचो एक सुपुत्र उभा दांडा. आता मात्र सुंदर फटको मारल्याना रुपेश म्हात्रे. बघा बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळताना दिसता रुपेश म्हात्रे. जय बॉल असता थयच चेंडू खेळता, उगाचो खयचो तरी बॉल खयव मारित नाही. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव भेटताना दिसता रुपेशसाठी. संघाची धावसंख्या होते तब्बल
18 वरती. प्रत्येक षटकारासाठी रुपेश दादांना राजेंद्र दादा कोळी, राजेंद्र दादा काका यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. रुपेश आणि शशी बघा, शशी षटकार मार कर काशी, काकांकडून तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मला वाटतं आज शशीसाठी खूप पारितोषिकं लावली जात आहेत. राजू दादांचा सुद्धा फोन येतोय. राजू दादांकडून शशीला 3 षटकारांसाठी 500 रुपये. मला वाटतंय खिसो भरात वाटता शशीचो पैशानी, गुगल पे चालणार नाही. पुन्हा एकदा बघा वेग काय होतो, बॅनरच्या वरसून चेंडू पाठीमागे जाता. वाईट +1 अशा 2 धावा. या 2 धावेने संघ पोहोचतोय तब्बल 21 वरती. हा बोला राजू दा. हॅलो हॅलो. मनीष दादा भोईर यांचा मनपूर्वक आभार, ज्याने आम्हाला किट जो बॉक्स आहे, फर्स्ट एड बॉक्स तो दिला आहे. त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा शशीसाठी प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे महेंद्र दादांकडून. आणि त्याचबरोबर रुपेश म्हात्रे आणि शशीसाठी पुन्हा एकदा प्रत्येक षटकाराला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. बघा 500 रुपये म्हणजे भडीमार झाला आहे. आणि 10-15 वर्षापूर्वी जाशाल तर आपले जे क्रिकेट स्पर्धा व्हायचे त्याचा बक्षीस फक्त 500 रुपये असायचा. पण आज बघायला गेला तर 500 रुपये बक्षीस लावलं जातं प्रत्येक प्लेअरवरती. म्हणजे किती फॉरवर्ड आहे. आता मात्र मोठो फटको, झेलची संधी. 2 क्षेत्ररक्षक प्रणित दादा चेंडूच्या खाली येताना दिसत आहेत. माका वाटतं प्रणित दादांच्या हाताक दुखापत झाली आहे वाटतं. स्वतःच्या पायाखाली बॉल मारी होते की काय समजत नाही. हा माका वाटलं आर्म्स बाहेर इले. जिमचे बादशाह म्हणून ओळखले जातात प्रणित दादा. बायसेप दाखवता हा म्हणतात. बाहुबली तर गोलंदाजी आहात पण खाऊ गल्ली असू शकता. पुन्हा एकदा मोठो फटको मिड विकेटच्या दिशेनं, समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बघा, क्षेत्ररक्षण सुंदर आहे. कुठेतरी 2 धावा होऊ शकल्या असत्या, तिथे एकच धाव देताना दिसते. आतापर्यंत सूरज सुंदर गोलंदाजी करतोय. कारण माफक असे मोठे धावसंख्या घेण्यापासून रोखलंय. शशी पण कुठेतरी थोडे दमलेले दिसत आहेत. रुपेश मात्र सुद्धा दमलेले दिसत आहेत. आणि ते कुत्रे पण ते पण दमलेले दिसतात. लेग साईडला बघू शकतास. पुन्हा एकदा मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने, झेलची संधी. आणि आता मात्र संधीचा सोना होता. अजून एक कलाम लागता, अजून एक मासो जाळ्यात अडकता. मालवणी सांगूचा झाला तर करूक गेलो शंकासूर आणि तयार झालो नरकासूर. शशीची ज्याने कॅच घेतली आहे आणि विकेट घेतली आहे. बॉलरला म्हणजे सूरजला 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तेच म्हणजे शशीची विकेट घेतली आहे. सोहम प्रजापती साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक सूरजसाठी. शशीची विकेट घेतली आहे. आता मात्र शशीची जागा घेण्यासाठी अजून एक धडाकेबाज फलंदाज. जरा बक्षिसांचा पाऊसच पडता असं म्हणा हरकत नाही. बरोबर. या बक्षीस मी मगाशीच म्हटलं होतंय की हय बक्षिसांची खैरात. हा सुनील इलो, सुनील नाम तो सुना योगा, एक फिरकीचो जादूगर. आणि बघूया समोर देता काय काजूगर. मगाशी काजूगर हय होते, आमका कोणी दिल्या नाहीत. संघाची धावसंख्या होते तीच म्हणजे 25 वर, पाव शतकावर. आणि आता मात्र मोहिते काका येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मोहिते काका तर स्ट्राईकवरती असाल तोच म्हणजे रुपेश म्हात्रे, मॅन फ्रॉम नवापाडा. काजूगर इलेले टेबलावरती काजूगर. पण मोहिते काका बघा काय सुंदर गोलंदाजी करतात.
सकाळचा सत्र जरी कमी पडत असला तरी मात्र दुपारी ऊन तापला तसे आता मात्र जवान खाऊन स्वतः तापलेले आहेत. चिकन भात खाऊन इलेले दिसतात मोहिते काका. आता मात्र घुटना टेक तमाशा देख खाऊचो लागात संध्याकाळी बड्डेचो केक. संजय दादांचा बड्डे होतो वाटतं. आता ते संजय कोणच सकाळपासून आम्ही शोधत होतो. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. आता मात्र समोरच्या दिशेनं चेंडू जातोय. सुनीलने जर दोन फलंदाज आता मात्र बाद होतोय का बघूया. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. बघूया सुनील साठी पारितोषिक येत आहे. 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक गावडे आणि त्याचबरोबर प्रकाश यांच्याकडून. पुन्हा एकदा रुपेश मात्रे. आता मात्र मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने. वासुदेव चेंडूच्या खाली आणि सुंदर क्षेत्ररक्षण करता रुपेश मात्रे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण पायाला कुठेतरी दुखापत झाली आहे रुपेश यांच्या. सर्व खेळाडूंना विनंती आहे की जेवणाची सोय केलेली आहे. सर्वांनी जेवण करून घ्यायचे. संघाची धावसंख्या होते तब्बल 28 वरती. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल तीच म्हणजे आपले मोहिते काका. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. लास्ट षटक आहे. सुनील दादा पारितोषिक तुम्हाला आहे. आणि आता मात्र सुनील दादा बाद होताना दिसत आहेत. पारितोषिक तसंच राहिलेलं दिसतंय कारण स्ट्राईक कोण घेतोय. व्हाईट आणि रनआउट. वाईड आणि रनआउट स्वरूपात बाद होताना दिसतोय तो म्हणजे सुनील. संघाची धावसंख्या होते तीच म्हणजे 29 वरती. सुंदर धावसंख्या रोखण्यात यश मिळवलंय. बघूया या सामन्यातील जो संघ विजयी होईल तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. ह्यो ऋषी लोहा. ऋषी बघूया मगाशी शशी आता ऋषी. नवा पाड्यातलो आणखी एक स्टार. गणेश नगरचो एक बादशाह म्हणून ओळखता जाता तोच म्हणजे ऋषी. गाडी क्रमांक 2945 अशी त्याची असता नवीन गाडी. असा मोठो पटको स्क्वेअर लेगच्या दिशेनं. वासुदेव चेंडूच्या खाली. एक धाव. ऋषी पळता बघता बघता 2 धावेसाठी. सकाळी कुठे ऋषी दिसला नाही होता कारण एक हाती चित्र पलटलं होतं रुपेश यांनी. एक उत्कृष्ट फिरकीचो जादूगर हा ऋषी. धोबी पछाड देण्यातून पारंगत असता. सकाळचा सत्र प्रत्येक वेळी गाजवता तो. पुन्हा एकदा खराब चेंडू. व्हाईट चेंडू. बघूया ऋषीकडे स्ट्राईक भेटता काय. ऋषी का स्ट्राईक घ्यायची लागत कारण कुठेतरी रुपेश मात्र थोडे थकलेले दिसत आहेत. एखादं मोठो षटकार मारूचो लागत रुपेश दादा. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. मोहिते दादा कुठेतरी आता मात्र भरकटताना दिसतात. चिकन पाव अंगार इलेलो दिसता. हा चिकन भाकरी होती वाटता. मोहिते काका थोडं एखादं चांगलं बॉल टाका. फुलटॉस लॉलीपॉप. आता मात्र टांगा पलटी. घोडे फरार. बाबल्याच्या हातात चोकोबार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या 39 वरती. चुकी केलास आणि त्या चुकीला माफी नाही. आणि आता चाय भेटणार कॉफी नाही. संघाची धावसंख्या 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. रिव्ह्यू नाहीये
फुलटॉस चेंडू आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. यानंतर होणारा सामना असेल येस. चला विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या नाणेफेकीसाठी. RCC नाईट रायडर्सचे कॅप्टन जमीर पटेल सर आपण देखील आहात आणि व्यासपीठावरती RCC लायन्सचे कॅप्टन देखील आहेत, निलेश सर देखील आहेत. दोघांना विनंती करतो नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करून घेणार आहोत. आणि अजून एक आपल्या गणेश नगरमधील एक चांगले समालोचक केने यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. नाणेफेकीचा कौल नक्कीच दर्शन सर आपण आपल्या हस्ते करताय. दोन्ही टीमसाठी निर्णायक मॅच. RCC लायन्स विपक्ष RCC नाईट रायडर्स. नाईट रायडर्स संघाने पहिला सामना जिंकलाय. दोन्ही टीम्सला विनंती आपण यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स निलेश सर आणि जमीर पटेल सर दोघांनाही विनंती करतो आपण यायचं आहे. दोन शब्द आपण संवाद देखील साधायचा आहे. आणि दोन्हीही आपल्या मुख्य पंचांना विनंती करतो सर आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. येस जमीर सर आपण पहिला सामना जिंकला आहोत, त्यानंतर ही आपली दुसरी लढत आहे. हा सामना जिंकला तर थेट सेमीफायनल, पण इथून हरला तर गोष्ट रन रेटवरती येणार आहे. काय समीकरण असेल, काय आपला डिसिजन असेल आणि काय स्ट्रॅटेजी असणार आहे आपली या गेमसाठी? आमचं डिसिजन असं असेल की आम्ही जास्तीत जास्त रन रेटने जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण काही पुढे प्रॉब्लेम होऊ नये. डिसिजन पेंडिंग आहे. जास्तीत जास्त रन रेटने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. निलेश सर आपला काय कॉल असेल? मैत्री ही मैदानाच्या बाहेर तेवढीच चांगली आहे, पण मैदानाच्या आतमध्ये ती लढत देखील तेवढीच चांगली होणं गरजेचं आहे. तर आपल्यासाठी ही डू ऑर डाय मॅच आहे. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे तर हा सामना जिंकणं आपल्यासाठी गरजेचं आहे. काय डिसिजन त्यांचं असेल, आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे? थोडी बॅटिंगमध्ये फेरबदल असेल आणि थोडंसं जे चुका पहिले आधीच्या मॅचमध्ये झाला त्या चुका थोडंसं चेंज म्हणजे दुरुस्त करू. त्या आम्ही नंतर सांगू ना, नको टेन्शन घेऊ. काहीतरी सिक्रेट राहू दे, सगळंच सांगू. आता बॅटिंग येते बॉलिंग त्याच्यावरती डिपेंड करू, त्याच्यानंतर मग आपण चेंज करू काय ते. आणि जिंकण्याचा 100% प्रयत्न करू आणि जिंकूनच दाखवू.
नक्की नक्कीच नक्कीच धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रयत्न करू, प्रयत्नार्थी परमेश्वर असं देखील म्हटलं जातं ना. तर प्रयत्न नक्कीच दोन्ही टीमकडून होणार आहे. इथे देखील अजून एक खूप मोठी लढत आपल्या समोर येते. अजून एक चांगली मॅच. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. रुपेश म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. गावडे साहेब, प्रकाश साहेब आणि राजेंद्र गुळे साहेब यांच्याकडून रुपेश यांनी हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि संजय पाटील सरांकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आणि दर्शन अदाळकर सरांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे हॅट्रिक संपादन केली. येस येस 3 धाव्यांची पेनल्टी देखील असणार आहे. येस 3 धाव्यांची पेनल्टी आहे. पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटर स्ट्रोक, थोडासा फंबल झाला होता पण पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. आणि अजून 2 चेंडू 2 गडी बाद करा, तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे रुपेश म्हात्रे याला. वा बघूयात पहिलं पारितोषिक एवढं मोठं मिळत आहे का या स्पर्धेमध्ये. RCC नाईट रायडर्सचे प्लेयर्स आपल्या सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे, आमच्या कॉम्बॉक्स समोर यायचं आहे. आपले कॅप्टन आपल्याला कॉल करतात. आणि एक विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेत RCC रॉयल संघ, आपल्याला एक छोटीशी विनंती असणार आहे, तिथे एक बाईकची चावी मिळाली असेल तर प्लीज आमच्यापर्यंत आणून द्या. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी चांगला फटका बघायला मिळतो. इनसाइड आउट बॅकफुटला गेले, चेंडूला कट केला आणि चेंडू निघून चाललाय. दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार कव्हर सीजनच्या वरून. या 4 धावा. आणि अक्षय चौधरी म्हणजेच बाळा जे बॅटिंग करतायत 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन सरांकडून. यावेळी पुन्हा एकदा अजून एक इनसाइड आउटचा फटका, पण यावेळी मिस टायमिंग असणार आहे. एलिव्हेशन मिळालं होतं, 2 खेळाडू चेंडूच्या खाली आलेत पण कॅच कंप्लीट इथे नक्कीच केली आहे. कॅच नावावरती जाणार आहे, ऋषी यांच्या नावावरती कॅच जाणार आहे. आणि रुपेश म्हात्रे यांनी अजून एक गडी बाद केलाय पण सलग केलेला नाही आहे. जर हॅट्रिक घेतली तर पारितोषिक मिळणार आहे. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, पण अजूनही चान्स आहे. येणाऱ्या 2 चेंडू 2 गडी बाद करा, 5000 रुपये आपल्या खिशात. समीकरणाचा विचार केला तर बघा धावा बनवल्या होत्या किती, 39 धावा बनवल्या होत्या. 3 धाव्यांची पेनल्टी ऍड करण्यात येईल आणि लक्ष्य कितीचं असणार आहे तर 43चं. हेच समीकरण होतं यांच्या पहिल्या मॅच मध्ये देखील. पहिली मॅच जी आपण खेळलो, जी पहिला सामना होता ना, इथे देखील तेच समीकरण होतं. आणि ती मॅच संघ जिंकला होता. कसा जिंकला होता तर सूरजचे ते फटके आपल्याला अजूनही आठवत असतील. षटकार मारला होता, चौकार देखील मारला होता. 12 चेंडू 28 धावांचं समीकरण होतं. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. पॉइंट रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली, एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवत आहे. धावफलकावरती 5. दोन गडी बाद झालेत, 5 धावा देखील आल्यात, म्हणजे 1 चौकार आलाय, 2 गडी बाद झालेत. बॅलन्स आहे, मॅच बॅलन्स बघायला मिळते. रुपेश म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करतात.
यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करून फक्त 30 यार्ड सर्कल, म्हणजे पॉवर प्लेचा योग्य तो उपयोग करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता. योग्य तो उपयोग होत नाहीये. चांगली गोलंदाजी होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये देखील वळण घेतोय. बघा अगदी बॉडीवरती अटॅक केला. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा प्ले अँड मिस. यावेळी पंचांकडे लाऊड अपील केली आहे, पण बघा यष्टीरक्षक कॉट बिहाइंड द विकेटची अपील आपल्याला नक्कीच मेन पंचांकडे करायची असते, स्क्वेअर लेग पंचांकडे नाही करायची आहे. आणि बघा अजून एक पारितोषिक आलंय. पारितोषिक काय? प्रणित बानकर यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर अजित बानकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि दर्शन अडाळकर सर यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक. वा, काय पारितोषिकं लागतात. स्पर्धा देखील तेवढीच उल्लेखनीय आणि ही साथ जी ह्या खेळाडूंना, जो उत्साह या खेळाडूंना मिळतोय त्या या मान्यवरांमुळे, मान्यवरांनी देखील साथ तेवढीच चांगली दिली आहे. सुनील यांनी जर हॅट्रिक संपादन केली तर गावडे सर, चाळके साहेब आणि रांद्रे साहेब, राजेंद्र साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळी पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर थोडासा दुखापतग्रस्त बघायला मिळत आहेत आपल्याला. रुपेश आहेत तिथे, रुपेश थोडेसे दुखापतग्रस्त बघायला मिळतात. ज्याला जर आपल्याला स्प्रेची आवश्यकता असेल तर त्वरित आपण सांगा, इथून आपल्याला स्प्रे अवेलेबल होईल. रुपेश, आवश्यकता असेल तर नक्कीच सांगा. खेळाडूची सुरक्षता ही सर्वात महत्त्वाची आहे. पुढील चेंडू यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, अगदी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. थोड्यातला हा चेंडू होता पण गती कमी होती, गती अगदी कमी होती. या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. लक्ष मोठं आहे, त्या लक्षाचा पाठलाग बघूयात कसा होता. एक हार्ड हिटर बॅटर अजूनही आहे. 8 धावा धावफलकावरती हॅट्रिक घेतली तर नक्कीच 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे या तिन्ही मान्यवरांकडून. आणि प्रणित बानकर स्ट्राईकला आलेत. हॅट्रिक षटकार मारा, 5,000 रुपये. अजित बानकर यांच्याकडून 1,000 रुपये. दर्शन अदाळकर सर, म्हणजे 6,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सुनील यांनी हॅट्रिक घेतली तरी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट्स बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट, ही रायव्हलरी, ही लढाई बघायला मजा येते. पारितोषिकं देखील लागतात. पारितोषिकं त्याच खेळाडूवरती लागतात ज्या खेळाडूकडे ती कुवत, ती ताकद, ते स्किल्स, ती नजाकत ते असतं. ते ह्या दोन्ही खेळाडूकडे, बॅटरकडे देखील ती नजाकत आहे, गोलंदाजाकडे देखील ती शैली आहे, व्हेरिएशन्स आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्कोअर लेग रिजन, शॉर्ट्स कव्हर रिजन वरती 1 धाव पूर्ण केली आहे का? तर येस, 1 धाव पूर्ण झाली आहे. शशी आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. 1 धाव नक्कीच इथे पूर्ण झाली आहे. 3 चेंडू आणि धावा धावफलकावरती 9 धावा आहेत. उत्तम सोय देखील, जेवणाची देखील उत्तम व्यवस्था. पुढे चेंडू, नेक्स्ट बॉल. यावेळी चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर्स रोल केले. अगदी पुढ्यातला चेंडू, टप्पा पडल्यानंतर गुडलंच स्पॉट, त्या स्पॉटला अगदी पकडून ठेवलं सुनील यांनी. आपल्याला दाखवतायत का माझ्यावरती पारितोषिक लागतंय, का हॅट्रिक संपादन करण्याची ताकद माझ्यात आहे, का त्या मान्यवरांना माहित आहे की हा गोलंदाज त्या कुवतीचा आहे, त्या ताकदीचा आहे. पुढे सरसावलंय. यावेळी विकेटचा प्रयत्न केला, झेलची शक्यता, कॅच ड्रॉप झाली आहे. 1 धाव नक्कीच मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न झाला, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण करतायत. वन टू गो. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रुपेश आपल्याला थोडंसं दुखापतग्रस्त बघायला मिळतात. शेवटचा चेंडू थोडंसं स्पीडअप करायचं आहे.
रुपेश आलेत आता स्लिप कॉर्डन मध्ये बघायला मिळतात आपल्याला. रोशन आले स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन, यावेळी देखील चतुर गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी. सुनीलचं हे तिसरं षटक देखील संपुष्टात आलंय. दुसरं षटक संपुष्टात आलंय. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा धाव फलकावरती 11 धावा आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड. 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला वेळेची अवधी आहे. विनंती असेल फिल्डिंग करत असणारी टीम आपल्याला विनंती आहे. RCC टायटन्स आणि समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे RCC रॉयल्सच्या संघाला. बघा लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. जरी आपण सामना गमवत असू तरी देखील तो किती फरकाने आपण गमवतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदी कमी फरकाने आपण जर सामना गमवला तरी देखील आपल्याला एक चान्स मिळू शकतो. कारण लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 3 संघ आपल्याला बघायला मिळतील. त्या 3 संघांमधून 2 संघ नक्कीच पुढे जातील मेगा सेमीफायनलमध्ये. त्यानंतर सगळ्यात मोठी मॅच मेगा फायनलची मॅच होणार आहे. अभिजित कदम येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या खेळाडूला देखील भरपूर पारितोषिक मिळालंय. तब्बल 1000 रुपयाहून अधिकचं पारितोषिक या खेळाडूला मिळालंय. क्षेत्ररक्षणावरती 3 कॅच घेतले होते. त्यानंतर एक विकेट देखील घेतली होती. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि अवांतर स्वरूपाची. आणि प्रणित अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहेत. प्रणित वरती पारितोषिक अजूनही लागू आहे. षटकारांची हॅट्रिक 6000 रुपयाचा पारितोषिक. यावेळी बिगेचा प्रयत्न केला होता. कनेक्शन आहे का चांगलं? तर कनेक्शन आहे चांगलं. अगदी खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय प्रणित वानकरांच्या बॅटमधून. उपयुक्त वेळेवरती एक उपयुक्त फटका, एक ब्रँडेड फटका प्रणितच्या बॅटमधून येतोय. येत आहेत 6 धावा. एक षटकार आलाय. अजून 2 षटकार मारा. 6000 रुपये जिंका. वा. धावा धाव फलकावरती 18 धावा आहेत. 18 रन्स ऑन द बोर्ड. पुढील चेंडू बिगेटचा प्रयत्न केलाय. आलाय का दुसरा? 2 चेंडूंवरती आलाय 2 षटकार. स्लॉट मध्ये फेकला होता चेंडू. प्लॉटच्या बाहेर केलाय डिस्पॅच. काव कॉर्नर रिजनला टार्गेट करत असताना अजून एक षटकार आलाय. अजित वानकर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आता थोडस गायब होत आहे का? तिसरा षटकार आला तर 5000 रुपये खुले करावे लागणार आहेत आणि 1000 रुपये दर्शन अदालकर सरांकडून. म्हणजे तब्बल 6000 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे का? पण त्याहून महत्वाचं काय तर धावसंख्या जी स्थिर होती, स्थगित होती, ती धावसंख्या बघा. 2 चेंडूंवरती 12 धावा, 24 धावा धावफलकावरती झाल्यात. वाह प्रणित. पुढील चेंडू मिस टायमिंग झालाय. मिस टायमिंग झालाय आणि एकच ओ असं ऐकायला बघायला मिळतं आपल्याला प्रेक्षकांकडून देखील. आपले अजित वानकर यांच्याकडून देखील श्वास सोडलाय. 9 चेंडू 20 धावा वैयक्तिक खेळतोय. हव्यात 9 चेंडू 20 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळी देखील बॅकफुटला गेले. अजून एक चांगला एक्झिक्युशन. चेंडू निघून जाणार आहे सीमारेषे पार. येणार आहेत किती? येतोय चौकार. अजून एक 4 धावा. वाह प्रणित वाह काय बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. दर्जेदार, प्रेक्षणीय, उल्लेखनीय, अतुलनीय बॅटिंग होते प्रणित वानकर यांच्या बॅटमधून. धावसंख्या किती आहे धावफलकावरती? 28 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 43चं लक्ष्य आहे. बघा काय समीकरण होतं. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता होती. प्रेक्षकांना वाटलं होतं, अनेक खेळाडूंना देखील वाटलं होतं सामना इथून फिनिश झालाय की नाही. पण अभिच्या या षटकावरती हल्ला केलाय. हल्ला केलाय कोणी? तर हल्ला प्रणित वानकरांनी केलाय. आता आवश्यकता किती आहे? 15 धावांची इथून आवश्यकता आहे. चेंडू किती शिल्लक आहेत? 8 चेंडू 15 धावा. मॅच बॅलन्स केली आहे सर. प्रणित नावाचं सर वादळ निर्माण झालंय. वादळ आलंय सर ग्राउंड वरती. वाईट बॉल असंच म्हणावं लागेल. पुढे सरसवले होते. बिगेटचा प्रयत्न केला. खाव कॉर्नर रिजन वरती. फटका मॅच टायमिंग असणार आहे पण धावा पूर्ण आणि पूर्ण 4 मिळणार आहे तिथे. या 4 धावांच्या साह्याने पुन्हा एकदा धाव फलक जणू काय बरसतंय. आपण
आधी मागच्या 2 षटकांचा विचार केला तर थोडासा दुष्काळ धावसंख्येवरती होता, पण आता दुष्काळ नाही तर पाऊस पडलाय धावेंचा, षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पडतोय. प्रणित वानकर या नावाचं वादळ या रेल्वेच्या मैदानावरती आलंय. 22 धावा. वा, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. वाह प्रणित, वा का पारितोषिक लागलंय, का तब्बल 6,000 रुपये या खेळाडूच्या नावावरती आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. यावी इनसाइड आउटचा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, मॅच मध्ये कमबॅक. याचीच तर आवश्यकता प्रेक्षकांना असते, याचीच तर आवश्यकता आपल्या आयोजकांना असते. आणि का नसावी, एवढी चांगली स्पर्धा ही वन साइड एकही मॅच होणं शक्य नाहीये आणि ती होतही नाहीये. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, कारण प्रणित बाद झालाय. प्रणितसाठी जोरदार टाळ्या झालाच पाहिजेत. 21 धावा वैयक्तिक प्रणित खेळून गेला, ज्यात 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. आणि बघा नक्कीच आजच्या दिवसाचं प्रणित वरती सगळ्यात चांगलं सगळ्यात मोठं कॅश प्राइज लागलं होतं आणि त्याच्या नावाप्रमाणे तो खेळ केलाय. आपलं नाव नक्कीच आता या रेल्वे मैदानावरती एका सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवावं अशी कामगिरी त्यांनी केली. उर्वरित काम अजूनही शिल्लक आहे. अजूनही संघाची नौका किनाऱ्याला लागलेली नाहीये. ती नौका किनाऱ्याला लावता येईल का, कारण सूरज आलाय. 6 चेंडू 10 धाब्यांचं समीकरण अजूनही असणार आहे. आरसीसी लायन्स विपक्ष आरसीसी नाईट रायडर्स ही मॅच असणार आहे. आरसीसी नाईट रायडर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, म्हणजे जमीर पटेल सरांचा संघ आहे. त्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. चला आपण त्वरित आपला निर्णय सांगा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण गोलंदाजी करताय, आपला संघ एकवटून घ्या आणि त्यानंतर त्वरित आपण क्षेत्ररक्षणाला जायचं आहे. गोलंदाजाचं नाव गोलंदाजी मार्कवरती. बॉलर्स नेम प्लीज. दिगंबर आलेत गोलंदाजी मार्कवरती. धन्यवाद. मागच्या मॅचमध्ये जी ही मॅच खेळले होते आरसीसी रॉयल संघ, त्या मॅचमध्ये देखील असंच समीकरण आपल्याला बघायला मिळत होतं. तिथे सूरज बरसला होता, इथे प्रणित बरसलाय. आता काय घडतंय, 6 चेंडू 10 धावेंचं समीकरण आहे. गोलंदाजी मार्गवरती दिगंबर आलेत. 6 बॉल्स 10 रन्स, 6 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडवरती आहे रोशन. पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये 6 चेंडू 10 धावेंचं समीकरण. यावेळी हलक्या हाताने पहिला चेंडू अगदी दिशा दाखवले चेंडूला. कव्हर्स रिजनवरती डीप कव्हरवरती 1 धाव मिळणार आहे. स्ट्राईक सूरजकडे देण्याचं काम कार्य हे रोशनकडे होतं, त्यांनी त्याचं कार्य चोखरीते पार पाडलंय. सूरजकडे स्ट्राईक असणार आहे, पण मागचा सामना हा घडून गेलाय. आता येणारा सामना हे आपलं भवितव्य टिकवून ठेवत आहे की आपल्याला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जात आहे. हे सगळंच या गोलंदाजावरती आणि या बॅटरवरती, या फलंदाजावरती डिपेंड आहे. 5 चेंडू 9 धावेंचं समीकरण. सूरज आले तर मिस टायमिंग झालाय. यावेळी अगदी प्ले अँड मिस निर्धाव चेंडूची सांगत आहे. जेव्हा प्रणित बरसत होता प्रेक्षकांना वाटलं होतं हा सामना प्रणित वन साइड जिंकतोय की काय, पण त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती अभिजितने कमबॅक केलं, विकेट मिळवून दिली, संघाचा पुन्हा एकदा शिरकाव करून दिला. आणि आता दिगंबर 4 चेंडू 9 धावा. काय मॅच रंगते, वॉट अ कॉन्टॅक्ट. 4 चेंडू 9 धावा. यावेळी अगदी ब्लॉकहोल परीचा चेंडू होता. रमेश पाटील स्वतः असणार आहेत. मिसफिल्डिंग झाली आहे. एकाचं रूपांतर बघूयात किती धावेंवरती होत आहे. 2 धावेंवरती तर नक्कीच झालंय. 2 धावेंवरती नक्कीच झालंय रूपांतर. तीन चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरुरी आहे. बघूयात कुठल्या संघामध्ये कोणाकडे तो जज्बा आहे, कोणाकडे तो जुनून आहे. 3 चेंडू 7 धावेंचं समीकरण. खूप चांगली मॅच. यावेळी पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू, अजून एक अगदी घातक यॉर्करचा चेंडू फेकलाय. आणि पप्या ठाकूर असणार आहे तिथे. त्यांच्याकडून चूक होत नाहीये. त्यांना माहिती आहे सूरजला काय करायचंय. सूरजला स्ट्राईक वरती आणायचं होतं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी चेंडू घेऊन गेल्यात यष्टीरक्षकाकडे. 2 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. मॅच टर्निंग. पहिले 2 षटक गोलंदाजांनी सुदृढ फेकले, त्यानंतर हल्ला चढवला प्रणितनी, त्यानंतर पुन्हा एकदा दिगंबरनी कमबॅक करून दिलाय. वा काय मॅच रंगते. अगदी सीसॉ मध्ये बसतो तसं त्याप्रमाणे हा सामना डुलतोय, कधी ह्या दिशेला कधी त्या दिशेला. 2 चेंडू 6 धावेंचं समीकरण. खूप चांगली मॅच.
हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली चेंडूला. एक धाव नक्कीच मिळणार आहे आणि एकावरती समाधान मानावं लागणार आहे. आपल्या टीमच्या सर्वात आक्रमक बॅटरकडे स्ट्राईक नेऊन ठेवली आहे. रोशननी त्याचं काम चोख पार पडलंय. 1 चेंडू 5 धावेचं समीकरण. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. वॉट अ मॅच, खूप चांगला सामना. 1 चेंडू 5 धावा आणि चेसिंग कंपल्सरी आहे याची देखील आपण नोंद करून घ्या. म्हणजे चौकार आला तरी देखील मॅच कोण जिंकेल तर गोलंदाजी करत असलेला संघ म्हणजे आरसीसी टायटन संघ सलग 2 सामने जिंकून इथे पुढे शिरकाव होईल. पण इथून जर हा षटकार मारला तर 2 सामने आरसीसी रॉयल संघ देखील जिंकेल आणि तो देखील थेट सेमीफायनल मध्ये धडक मारणार आहे. 1 चेंडू 5 धावा, दोघांनाही बेस्ट ऑफ लक. अगदी प्रेक्षक देखील जागेवरून उठलेत, खेळाडू देखील जागेवरून उठलेत. पूलमध्ये टॉप कोण करणार आहेत? येस, दोन्ही संघ क्वालिफाय झालेत. 1 चेंडू 5 धावा. विकेटचा प्रयत्न केलाय सूरजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अजून एकदा आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि अजून एक षटकार वसूल केलाय. सूरजची बॅट उगळते आग आणि सामना जिंकलाय. आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावरती क्वालिफाय केलाय आरसीसी रॉयल या संघाने. खूप चांगली मॅच. वा, हा शॉट नाही आहे, सूरजच्या बॅट मधून हा संदेश आहे. कारण तो फक्त खेळाडू नाहीये, तो एक विशेष खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग. वाह, काय मॅच रंगली आहे. अगदी प्रेक्षकांच्या हृदयाचा काळजा ठोका चुकवणारी ही मॅच. अगदी कोणीही डोळ्याची पापणी देखील लवली नव्हती. ती पापणी आता लवायला मुभा मिळते कारण आपल्याकडे आता 1 मिनिटाचा ब्रेक नक्कीच मिळणार आहे. कोण असणार आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच? आपले गुणलेखक नक्कीच आपल्याला सांगतायत कोण आहे मॅन ऑफ द मॅच. आणि बघा, असा सामना जिंकणं देखील खूप कठीण आहे. हा तोच संघ आहे ज्या संघाने येस. आणि आपण मॅन ऑफ द मॅच कोणाला देणार आहोत? मॅन ऑफ द मॅच कोण ठरलाय? या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्या खेळाडूंनी अगदी आपल्या बॅटिंगनी कायापालट केली या मॅचची. ज्यांनी 2 षटकार मारले, 2 चौकार मारले, आपल्याला आपल्या टीमला या मॅच मध्ये घेऊन आला, तोच खेळाडू असणार आहे प्रणीत वानकर आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्याने या खेळाडूचं अभिवादन करायचं आहे. वेल प्लेड प्रणीत. येणाऱ्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि बघा, पूल ए मधून ग्रुप ए